जय शिवराय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण एकदम खतरनाक कन्सेप्ट मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो CapCut ओपन झाल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे। ॲड झाल्यानंतर आपल्याला जे आहे त्या व्हिडिओवरती पुन्हा आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो। क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला हे जे सॉन्ग आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। असं बघा सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आता आपल्याला जे आहे बॅक घ्यायचं आहे। बॅक झाल्यानंतर पुन्हा त्या लेअरला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर आता असं बघा थोडंसं मित्रांनो पुढे जायचं आहे आपल्याला। पुढे गेल्यानंतर आता आपल्याला इथे बीट टू दिसेल मित्रांनो। असं बघा ते बीट टू आले की तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे। त्यानंतर पुन्हा आपल्याला असं थोडं पुढे जायचं आहे मित्रांनो। वर पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला स्प्लिट करायचं। पुन्हा थोडं पुढे जायचं आहे मित्रांनो। त्यानंतर पुन्हा स्प्लिट अशा प्रकारे सर्व जे बीट आहेत ते स्प्लिट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला स्प्लिट झाल्यानंतर आपले सगळे पुन्हा आता फर्स्ट लेअरला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला जे इथे रिप्लेसवरती क्लिक करायचं। रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो असेल त्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं। त्यानंतर ह्याला जे आहे दोन बोटाने झूम करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व फोटो जे आहेत मित्रांनो तुम्हाला बीटनुसार ते ॲड करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व जे फोटो आहेत ते ॲड केल्यानंतर आता आपल्याला जे दोन बोटाने मित्रांनो झूम करून घ्यायचं आहे। असं बघा झूम केल्यानंतर आपल्याला जे आहे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। क्लिक केल्यानंतर आता इथे जे आहे स्टार्टिंगला की फ्रेम ॲड करायची आहे। की फ्रेम ॲड केल्यानंतर एंडिंगला सुद्धा येऊन असं बघा ते की फ्रेम ॲड करायचे आहे। इथून जे आहे आपल्याला पुन्हा बेसिकवरती क्लिक करून ह्याची जी साईज असेल ते मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथून वाढवून घ्यायची आहे मित्रांनो। अशा प्रकारे वाढवल्यानंतर मोठी करायची मित्रांनो शेवटला फोटो। त्यानंतर इथून डन करायचं। डन झाल्यानंतर तर आपल्याला जे आहे ते असं प्रकारे घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आता आपल्याला इथून जे आहे फ्लॅश इन हा इफेक्ट ते ॲड करायचा आहे। त्यानंतर पुढे आपल्याला जायचं पुढे गेल्यानंतर पुन्हा फ्लॅश इन त्यानंतर सुद्धा आपल्याला फ्लॅश इन ॲड करायचं आहे। त्याची जी लेंथ आहे मित्रांनो इथे 0.5 सेकंड ठेवली। नंतर असं बरं पुढे जायचं पुन्हा आपल्याला 0.3 सेकंड फ्लॅश इन हा ॲड करून घ्यायचं। असं बरं हा जो इफेक्ट आहे मित्रांनो आपल्याला असं 6 सेकंडपर्यंत असं बरं ॲड करून घ्यायचं मित्रांनो। असं बरं इफेक्ट जो 8 सेकंडपर्यंत ॲड करायचं। त्यानंतर आपल्याला जे आहे पुढे जायचं आहे मित्रांनो। पुढे गेल्यानंतर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथून जे आहे आपल्याला पुल इन हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचा आहे। असं तुम्ही ॲड केल्यानंतर इथून जे हा करून इथून बंद करून घ्यायचं। नंतर पुन्हा फोटोवरती क्लिक करायचं। ॲनिमेशनवरती जाऊन कोंबोवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर आपल्याला जे ते स्ट्रीच अँड डिस्टॉर्टवरती क्लिक करून ह्याची लेंथ आहे ती मित्रांनो 1 सेकंद होऊन बंद झाल्यानंतर आता पुढे जायचं आहे मित्रांनो। पुढे गेल्यानंतर पुन्हा त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। आता इथून जे आहे आपल्याला क्रॉप हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ 0.6 सेकंद ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर डन करायचं। डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं। इथून पुल आउट हा ट्रान्झॅक्शन ॲड करून त्याला जे आहे पूर्ण लेंथ ह्याची डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। आणि इथून आपल्याला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेंथ जे आहे ते मित्रांनो 0.5 सेकंद ठेवून इथून डन करायचं आहे। डन झाल्यानंतर आता पुन्हा आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला ॲनिमेशनवरती क्लिक करून कोंबोवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर इथून जे आहे डिस्टॉर्ट अँड स्ट्रीच हा इफेक्ट ॲड करून ह्याला जे पूर्ण 1.6 सेकंद इथून लेंथ ठेवून इथून डन करायचं। डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते वव अँड स्लाइड हा इफेक्ट ॲड करून ह्याला सुद्धा 1.6 सेकंद पुन्हा आपल्याला जे आहे असं करून पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। पुन्हा आपल्याला जे कोंबोवरती क्लिक करून आपल्याला जे आहे ते पुन्हा स्लाइड अँड वो हा इफेक्ट ॲड करून इथून जे आहे त्याला डन करून घ्यायचं आहे। डन झाल्यानंतर आपल्याला लास्ट इफेक्ट ॲड करायचे। त्यासाठी ॲनिमेशनवरती क्लिक करून आपल्याला रॉक व्हर्टिकल हा इफेक्ट ॲड करून 0.5 सेकंदाची ड्युरेशन ठेवायचं। त्यानंतर डन करायचं। डन झाल्यानंतर आपल्याला जे आहे त्याचं झूम आउट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ट्रेंडिंगची कॅटेगरी तुम्हाला हेलो ब्लर हा इफेक्ट नाहीतर तुम्ही ओपनिंग अँड क्लोजिंगची कॅटेगरी किंवा सुद्धा हा इफेक्ट हेलो ब्लर हा ॲड करून घ्यायचा। त्यानंतर डन करून ह्याची जी ड्युरेशन आहे मित्रांनो फोटो व्हिडिओ ॲड करून घ्यायचे। त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याला जे आहे ते इन्स्टन्स ते पूर्ण हाय करून स्पीड काही सुद्धा करायचं नाही। त्यानंतर एकदम डन करायचं आहे। त्यानंतर असं पुढचे 2 फोटो सोडल्यानंतर आपल्याला जे आहे ते असं थोडंसं फोटोचं पुढे यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला जे आहे ते
रिप्लेसवरती टॅप करायचा. टॅप केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करून नाईट क्लबच्या कॅटेगरीतून आपल्याला जे आहे ते अर्स्ट्रल हा इफेक्ट ॲड करून ते डन करून घ्यायचा. डन झाल्यानंतर आता इथे जे आहे ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि मित्रांनो ह्याची रेंज जी आहे ती मित्रांनो 56 ठेवून घ्यायची. आता आपल्याला जे आहे ते स्पीड मित्रांनो 50 ठेवून घ्यायची असं वगैरे. तर डन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून स्पीड मित्रांनो 45 ठेवून घ्यायची. त्यानंतर आता इथून आपल्याला कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर असं करून इथून घ्यायचे, असं वगैरे इथे ॲड करून घ्यायचा. 2 फोटो सोडून मित्रांनो पुढचं असं वगैरे इथून ॲड करून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा आपल्याला ते कॉपी करायचं मित्रांनो. कॉपी केल्यानंतर आता पुन्हा आपल्याला जायचं 2 फोटो सोडून पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर आता पुन्हा आपल्याला जे असं वगैरे फोटो ड्युरेशन ठेवून पुन्हा आपल्याला हा इफेक्ट कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं पुढे जायचं फोटो. त्यानंतर पुढे सुद्धा हा इफेक्ट ॲड करून जे डन करायचं. डन झाल्यानंतर पुन्हा कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर पुन्हा आपल्याला जे असं वगैरे हा इफेक्ट तिथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर असं वगैरे हा एक ड्युरेशन मित्रांनो इथून डन करून घ्यायचं आहे. असं वगैरे ॲड केल्यानंतर पुन्हा आता पुढे थोडंसं मित्रांनो एकदम नॉर्मली म्हणजे 8 आणि 9 सेकंडच्या मध्ये जो डाटा आहे त्या सेकंडवरती येऊन इथून जे आहे ते आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ओपनिंग आणि नाईट क्लबच्या कॅटेगरी देऊन आपल्याला खाली आपल्याला जे आहे ते ब्लॅक फ्लॅश ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर डन करून ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची स्पीड पूर्ण 100 ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे हा 9 सेकंडचं थोडंसं मित्रांनो पुढे येऊन हा इफेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर डन करून घ्यायचं. डन झाल्यानंतर असं बरं थोडंसं असं बरं यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुन्हा आपल्याला फोटो आपल्याला जे आहे ते पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला जे आहे ते ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन इथून जे आहे ते आपल्याला मेकॅनिकल हा इफेक्ट ॲड करून ते डन करून घ्यायचा. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला जे आहे ते वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचं आहे मित्रांनो. स्पीड जे आहे ते मित्रांनो 45 ठेवून घ्यायचं. डन झाल्यानंतर आपल्याला फोटो दुसरा इफेक्ट ॲड करायचा. त्यासाठी पुन्हा आपल्याला पुढे अशा प्रकारे जे आहे ते बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ग्लोइंग लाईन्समध्ये आपल्याला हार्ट नेम हा इफेक्ट ॲड करून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. स्पीडला काही सुद्धा करायचं नाही मित्रांनो. स्पीड तुम्ही 32 ठेवून घ्यायचे. करायचं. डन झाल्यानंतर फक्त आपल्याला जे आहे ते असं थोडं आल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरी खाली आपल्याला बहुत हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं. त्यानंतर डन करून ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची स्पीड जे आहे ते मित्रांनो आपल्याला 35% ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते ह्याचा कलर जे आहे ते मित्रांनो तुम्ही तुमच्या फोटोनुसार सुद्धा ठेवू शकता. नंतर मी ठेवला आहे ते सुद्धा ठेवू शकता. त्यासाठी कलरची साईज आहे ते मित्रांनो 80% ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर डन करून आपल्याला जे आहे पुन्हा असं बरं स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला स्प्लिटच्या कॅटेगरीत जाऊन मिरर लेअर्स हा इफेक्ट ॲड करून ह्याचे लेअर्ससुद्धा फोटो डिस्टून घ्यायचे. त्यांना ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे मित्रांनो. आणि फोटोची ड्युरेशन आहे ते मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे आहे. असं बरं ठेवून घेतो मित्रांनो. आपल्याला जे आहे ते असं बरं पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आता पुन्हा आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते लवच्या कॅटेगरीत जाऊन खाली आपल्याला मिनी रेनबो हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून घ्यायचा आहे. ह्याची लेन्ससुद्धा मित्रांनो फोटो ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे अशा प्रकारे पुढच्या फोटोवरती क्लिक गेल्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते लोनच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला डोपलेंगर हा ॲड करून डन करून घ्यायचा. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड जे मित्रांनो आहे ते 52 करायचं आहे. डन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे त्याची अमाऊंटसुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता मित्रांनो. किती फोटो पाहिजे तुम्हाला बॅकग्राऊंडला. मी जे आहे ते मित्रांनो 80 ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर झाल्यानंतर पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते स्ट्रोकमध्ये जाऊन आपल्याला लाईट डिस्लोईंग हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून घ्यायचा. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड जे आहे ते मित्रांनो 50 ठेवून घ्यायचे. 50 ठेवल्यानंतर करायचं आहे. आणि इथून जे आहे ते तुम्हाला इथून ह्याचा कलरसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. आम्ही आता पूर्ण 0 कलर ठेवला आहे. त्यानंतर इथून डन करून पुढे आपल्याला जे आहे ते जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर असं बरोबर बॉडी इफेक्टवरती व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला बटरफ्लायच्या कॅटेगरीत जाऊन तिथून जे आहे ते ट्रिम बटरफ्लाय
हाय बीट ॲड करून तो डन करून घ्यायचा. डन झाल्यानंतर इथून आपल्याला जे आहे हाय ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो आपला झालेला आहे. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.